Please mark your present, everyone. येस, तर पहिल्यांदा आपण काल तुम्हाला जे मल्टिप्लिकेशनचे प्रॉब्लेम्स दिले होते ते सॉल्व्ह करून घेणार आहोत. येस, त्यानंतर आपण नेक्स्ट लेसनची सुरुवात करणार आहोत. सो आपण सुरुवात करूया थर्ड स्टँडर्ड पासून. थर्ड स्टँडर्ड ओके. चला, थर्ड स्टँडर्ड तुम्ही जे आन्सर लिहिलेले आहेत ते चॅट बॉक्स मध्ये लिहायचे आहेत. मी तुम्हाला राईट और रॉंग सांगणार आहे. 15 मल्टिप्लाइड बाय 3 इज इक्वल टू 45. राईट? सगळ्यांचा राईट आलाय. थर्ड स्टँडर्ड कुशल, त्यानंतर आदित्य, सार्थक, वेदांग. येस, ओके, गुड. नेक्स्ट. 26 मल्टिप्लाइड बाय 3 78. आन्सर राईट आहे सगळ्यांचा. येस, ओके. आफ्टर दॅट 37 मल्टिप्लाइड बाय 3. लिहा याचा आन्सर काय आला. लिहा चॅट बॉक्स मध्ये. कुशल, वेदांग, सार्थक, आदित्य. येस, 111. व्हेरी गुड. सगळ्यांचा हेच आन्सर आहे. एव्हरीवन गॉट दिस आन्सर राईट. येस, ओके. नेक्स्ट. नेक्स्ट इज 48 मल्टिप्लाइड बाय 3. लिहा 48 मल्टिप्लाइड बाय 3 चा आन्सर काय लिहिला तुम्ही. 144. व्हेरी गुड कुशल. एव्हरीवन गॉट दिस आन्सर राईट. येस, ओके. नेक्स्ट. नेक्स्ट इज 805 मल्टिप्लाइड बाय 3. काय आन्सर आला याचा. 2415. व्हेरी गुड. नो आदित्य, रॉंग आहे. आन्सर आहे 2415. जरा ज्यांचं रॉंग झालं त्यांनी राईट करा. नेक्स्ट. नेक्स्ट आहे 519 मल्टिप्लाइड बाय 3. याचा काय आन्सर लिहिलं तुम्ही. येस, व्हेरी गुड कुशल. 1557 इज द राईट आन्सर. चला, सगळ्यांचं राईट आहे का. येस, व्हेरी गुड. नेक्स्ट. नेक्स्ट इज 624 मल्टिप्लाइड बाय 3. Yes, right answer for this. 624 multiplied by 3. याचा आन्सर काय लिहिलं तुम्ही. 1872. Very good. Very good. Everyone got this answer? Yes. Okay. Next is 703 multiplied by 3. Tell me what answer you got for this. 2109. Very good. This is the right answer. Very nice. Next आहे 915 multiplied by 3. What answer you got for this? Write the answer in the chat box. काय लिहिलं तुम्ही याचा आन्सर काल. 915 multiplied by 3. 2745. Very good. Very good. This is the answer. Next is 138 multiplied by 3. 138 multiplied by 3. 414. Very good, Aditya. And this is the right answer. Kushal, 414. Okay. Next. वेदांग, मी आन्सर लिहायला सांगितलं आहे.
नेक्स्ट आहे आपला 260 multiplied by 3. 260 multiplied by 3. याचा आन्सर काय लिहिलं तुम्ही? 260 multiplied by 3. 780. Very good. Next आहे 472 multiplied by 3. What answer you got for this? 472 multiplied by 3. 1416 is the right. Yes, Kushal have written the right answer. Next, 525 multiplied by 3. 525 multiplied by 3. Yes. 1575. त्याचा आन्सर आहे 1575. Yes, good. Next is 643 multiplied by 3. 643 multiplied by 3. What answer you got? Yes, very good, Kushal. 1929. This is the right answer. Aditya has also written right. Good. Vedang also. Yes. Next. 180 multiplied by 3. 180 multiplied by 3. 540. Very good. Next. 725 multiplied by 2. 725 multiplied by 2. 1450. Very good. Next. 234 multiplied by 2 is equal to 234 multiplied by 2. Yes, 468. Okay. Next आहे 806 multiplied by 2 is equal to 1612. Very good. Very good, Aditya and Kushal. Next is 372 multiplied by 2 is 744. Yes, very nice. So all of you have written the very nice and right answer. कोणाचं रॉंग झालं असेल तर तुम्ही मी सांगितलेल्या आन्सर मधून टीचर माझे करू 4 रॉंग आले. ओके, 4 रॉंग झालेत तर त्यांना परत सॉल्व्ह करायचे आदित्य नंतर. ओके, क्लास झाल्यावर त्यांना परत सॉल्व्ह कर. येस. सार्थक, व्हॉट अबाउट यू? बोल. सार्थक, तुझे झाले का सॉल्व्ह करून? टीचर मी क्लासला नव्हतो. ओके, फाईन. नेक्स्ट, फोर्थ स्टँडर्ड. Who are there? Karthik, Riddhi and Diksha, right? Yes. रिद्धी, कार्तिक, दीक्षा तुम्ही सॉल्व्ह केलेत काल जे पाठवलेले तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपवर मल्टिप्लिकेशनची जी वर्कशीट पाठवलेली ती सॉल्व्ह केली आहे का? येस. चला आता आपण आज आन्सर चेक करूया. ओनली कार्तिक हॅज सॉल्व्ह. फक्त कार्तिकने सॉल्व्ह केले आहेत. दीक्षा अँड रिद्धी. ओके, चला फर्स्ट आहे आपलं 3216. येस टीचर. रिद्धी, यू हॅव डन? टीचर येस टीचर, डन. ओके, मग आता मी सम सांगणार, तुम्ही चॅट बॉक्स मध्ये येस. येस दीक्षा, काय झालं? टीचर माझं नेट संपलेलं म्हणून मी करू नाही शकले. ओके, आज सॉल्व्ह करायचे आहेत. ओके, चला ज्यांनी सॉल्व्ह केले त्यांनी चॅट बॉक्स मध्ये आन्सर लिहा.
3,216 multiplied by 3. Answer is, चला लिहा पटकन. Karthik, Riddhi, write your answer for the first. 9,648. Good. This is the right answer. Next, 2,041 multiplied by 2 is equal to 2041 is yes 4082. Very good. Next, 1428 multiplied by 5 is equal to 7140. Very good, Karthik. Next, 4317 multiplied by 4 is equal to, yes, Karthik, 17,268. Very good. After that, fifth one, 4013 multiplied by 2 is equal to 8,026. Very good. Next is 6,301 multiplied by 5 is equal to 31,505. Very good, Karthik. After that, 1,425 multiplied by 3. Seventh one. Yes, 4,275. Good. Then 6,277 multiplied by 2 is equal to 12,554. Very good. Very nice, Karthik and Riddhi. No, Riddhi, it's 12,554. चेक इट. रॉंग झालं आहे ते चेक करायचं आहे. टीचर टीचर मध्ये येस. टाईप करता वेळी चुकलं. सॉरी. Okay, fine. Fine, fine. Next is 5,217 multiplied by 5 is equal to ninth one. Ninth oneचा आन्सर लिहा. 26,085. Very good. Next, 10th. 1,214 multiplied by 4. 1,214 yes, 4,856. Very good. Very nice. Okay. And then 11th. 2,517 multiplied by 3 is equal to 11th one का आंसर लिखिए 7,551. Very good. Nice. Next, 12th. 6,271 multiplied by 2. 12,542. Yes, very good. Then 13th. 13th is 7,307 multiplied by 5. 36,535. Very good. Very nice. After that, the 14th one was 5,618 multiplied by 3. Right answer for this? Yes, 16,854. Very nice. Then the 15th one, 4,911 multiplied by 2 is equal to 9,822. Yes, Karthik has written very well and all the answers are right. 7,894 multiplied by 2, 16th one, 15,788. Very good. After that, 17th, 3,539 multiplied by 4 is equal to 14,156. Very good. Karthik, 5,267 multiplied by 3 is equal to 1,500. Sorry,
15,801. Very good. This is the right answer. Then 6,024 multiplied by 2. Yes, 12,048. Good. And the last one, Karthik, 4,502 multiplied by 5 is 22,510. Very good. फोर्थ स्टैंडर्ड में से आई थिंक कार्तिक ने ही सारे सम्स जो है वो सॉल्व किए हैं एंड ही हैज रिटन वेरी वेल, वेरी नाइस कार्तिक, वेरी वेल डन. जिन्होंने नहीं किया है वो अभी लेक्चर खत्म होने के बाद सॉल्व करेंगे. ओके, सो अब सभी ने अपने आंसर्स चेक कर लिए हैं. मैंने जो भी आंसर्स बताए हैं, यस, ओके, जो रॉन्ग हो गया है उसे फिर से सॉल्व करना है. And now we will move with your next lesson. Okay, we will start with the third standard. हम थर्ड स्टैंडर्ड से शुरुआत करेंगे. See, this was for your practice. सगळ्यांनी सॉल्व करायचा आहे. व्हॉट्सअप ग्रुपला आलेला, त्यामुळे तो मेसेज तुमच्याकडे कायमचा राहणार आहे. ज्यांना सॉल्व करायला जमलं नाही ड्यू टू नेटवर्क इश्यू और वॉट एव्हर, आणि क्लासमध्ये असण्यास नसण्याचा प्रश्न नव्हता, कारण हे तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपला पाठवलं गेलं होतं. त्यामुळे हे सॉल्व करायचं आहे सगळ्यांनी. ओके, येस वेदांग, एनी प्रॉब्लेम? नो टीचर, चुकून दाबलेला. ओके, फाईन. बघा, थर्ड स्टँडर्ड आपण तुमच्यापासून सुरुवात करणार आहोत. पॅटर्न शिकणार आहोत आपण आज. बघा, इथे पॅटर्न, पॅटर्न म्हणजे काय? सी, एखादी सिक्वेन्स परत परत येत राहणं त्याला पॅटर्न म्हणतात. ओके, मग इथे काय पॅटर्न दाखवलेला आहे? ए बी, ए बी, ए नंतर बी येतोय आणि बी नंतर परत ए येतोय. हा एक प्रकारचा पॅटर्न आहे. त्यानंतर इथे बघा, लुक ॲट द पॅटर्न्स बिलो. विच वन इज लाईक ए बी, ए बी, विच वन इज लाईक ए ए बी, ए ए बी, अँड विच वन इज लाईक ए बी सी, ए बी सी. इथे पॅटर्न दिलेले आहेत आपल्याला, त्याच्यावरून आपल्याला पॅटर्न कोणकोणत्या प्रकारचे आहेत ते ओळखायचं आहे. बघा, एक झाल्यावर दुसरा पॅटर्न आणि त्यानंतर परत तो पहिलाच पॅटर्न येणं, त्याला ए बी, ए बी असा पॅटर्न म्हणतात. म्हणजे हे स्क्वेअर आणि जो काही ऑक्टॅगॉन आहे, डायमंड शेप आहे, ते आपला ए बी, ए बी पॅटर्न असणार आहे. राईट, येस. त्यानंतर हे कोणतं पॅटर्न असणार आहे सांगा मला? सेकंड, ग्रीन ब्ल्यू कलरचे ट्रायंगल. सांगा, कोण सांगणार हे कुठला पॅटर्न असेल? ए बी, ए बी तर नाही. येस सार्थक? ट्रायंगल. नो, आय एम आस्किंग अबाउट पॅटर्न. येस आदित्य? ए ए बी. येस, ए ए बी. नेक्स्ट, नेक्स्ट आहे एक फुल, एक पान, त्यानंतर परत फुल, परत पान. ओके, वन फ्लावर इज देअर अँड आफ्टर दॅट वन लीफ, अगेन वन फ्लावर, अगेन वन लीफ. सो व्हॉट पॅटर्न यू विल बी रायटिंग हिअर? कोणतं पॅटर्न असणार आहे इथे वेदांग? ए बी. येस, ए बी, ए बी. ओके, नाउ दिस वन. आफ्टर दॅट द नेक्स्ट पॅटर्न विल बी आदित्य, नेक्स्ट पॅटर्न? ए बी. ए बी. दोन प्रकारची फुलं दाखवली आहेत आणि ते एकामागून एक रिपीट होत आहेत, त्यामुळे ते पॅटर्न असणार आहे ए बी. सार्थक, सार्थक, आफ्टर दॅट वन ग्रीन कलर फ्लावर इज देअर, वन रेड कलर फ्लावर इज देअर, and four yellow dots are there. What pattern will be that? ए बी. No. Yes, Vedang? ए बी सी. ए बी Yes. सी. Yes, A B C, A B C, A B C. Very good. आणि इथे काय असणार आहे लास्ट? आदित्य? ए बी सी. येस, ए बी सी. ओके, मग आता तुम्ही पॅटर्न, हे पॅटर्न ड्रॉ करून त्याच्या पुढे कोणत्या प्रकारचा पॅटर्न आहे ते लिहू शकाल? सांगा मला. फक्त ॲनिमल्स आहेत ना, ॲनिमल्सच्या जागी लेटर लिहा. काय लेटर लिहिणार? हॉर्स, सॉरी,
एलिफंट आहे तर ई लिहा, कॅमल आहे तर सी लिहा आणि झेब्रा आहे तर झेड लिहा, सॉरी जिराफ आहे तर जी लिहा. पण जर तुम्हाला पिक्चर ड्रॉ करता येतील तर इट इज फाईन. ओके, फ्लावर्सचे पिक्चर पण तुम्ही ड्रॉ करू शकता. ॲनिमल्सचे पिक्चर ड्रॉ करता आले तर ठीक, नाहीतर त्यांची नावे किंवा लेटर लिहा. ओके, चला हे पॅटर्न लिहा. नोटबुकमध्ये लिहायचे आहेत. नोटबुकमध्ये ड्रॉ करा आणि लिहा. कोणीही टेक्स्टबुकमध्ये लिहिणार नाही. आय एम गोइंग टू चेक युअर बुक आफ्टर दिस. ओके, थर्ड स्टँडर्ड समजलाय? येस टीचर, ओके, माझ्याकडे बुक आहे टीचर. स्क्रीनशॉट घ्यायचा आहे सार्थक याचा लगेच आणि लिहायला सुरुवात करायचं आहे. ओके, फोर्थ स्टँडर्ड. थर्ड स्टँडर्ड आपला पॅटर्न आहे पेज नंबर 43. पेज नंबर 43 पॅटर्न, क्वेश्चन नंबर 2. चला लिहा. नाव फोर्थ स्टँडर्ड आपला 8th लेसन आपण आज सुरू करणार आहोत, दॅट इज मेजरिंग टाइम. ओके, सी इथे तुम्हाला एक घड्याळ दिसत आहे, त्यामध्ये किती टाइम झाला आहे बघा. द अवर हँड इज बिटवीन 1 and 2. तासाचा काटा, अवर हँड हा कुठे आहे? 1 and 2 च्या मध्ये आहे. ओके, देन अँड मिनिट हँड इज ॲट 6. मिनिटचा काटा कुठे आहे? 6 वर आहे. इट मीन्स दॅट द टाइम इज 30 minutes past 1. म्हणजे 1:30 झाली आहेत, म्हणजे 1:30 वाजला आहे. ओके, सो द टाइम इज 30 minutes past 1. सो इथे किती वाजले आहेत ते घड्याळ ड्रॉ करून तुम्ही लिहू शकाल का? फोर्थ स्टँडर्ड. येस, फोर्थ स्टँडर्ड सांगा मला. चला एक एक करून, फक्त रिव्हिजन आहे त्यामुळे इथे तुम्हाला डायरेक्टली लिहायला सांगितलं आहे. ऑलरेडी तुम्ही थर्डला हे शिकलेला आहात. चला एक एक मला सांगा. फर्स्ट क्लॉक मध्ये काय आहे? 45 minutes past 1. स्नेहा नेक्स्ट सेकंड क्लॉक का बताइए आप मुझे. यस टीचर. सेकंड क्लॉक में कितने बजे है बताइए. कितने मिनट्स हो गए हैं? 6 बजते हैं तब कितने मिनट, 6 पर जब मिनट काटा जाता है, मिनट हैंड जब 6 पर होता है तो कितने मिनट्स होते हैं? 30 minutes, राइट. सो वो 7 पर गया हुआ है, तो 7 30 + 5 35 मिनट्स हो गए, राइट. सो आप कैसे लिखोगे? 35 minutes past 2. 2:35 35 minutes past 2. ओके, समझा है स्नेहा? येस टीचर. ओके, नेक्स्ट कार्तिक, थर्ड क्लॉक मध्ये किती वाजले आहेत सांग. 10:15. ओके, गुड. नेक्स्ट दीक्षा, तू सांग फोर्थ क्लॉक मध्ये किती वाजले आहेत? येस दीक्षा, सांग मला फोर्थ क्लॉक येस मध्ये टीचर. किती वाजले आहेत? तीन वाजून 40 मिनिटे. ओके, ओके. चलिए लिखिए. ये रिवीजन है, आपको आना चाहिए. आप थर्ड स्टैंडर्ड में ये सीख चुके हैं. चलिए क्लॉक निकालिए और उसमें टाइम लिखिए, एंड आफ्टर दैट आई एम गोइंग टू चेक योर बुक फास्ट. थर्ड स्टैंडर्ड एंड फोर्थ स्टैंडर्ड आपका होने के बाद मुझे चैट बॉक्स में बता दीजिए. फोर्थ स्टैंडर्ड आपका पेज नंबर है 43. क्लॉक काढून लिहायचा आहे.
Okay, Karthik and Sarthak, have you completed writing? Yes, Karthik, show me your book then. Show me your book. चला बुक दाखवा ज्यांचं कंप्लीट झालं आहे. शो मी युअर बुक कार्तिक. टीचर माझी वही दाखवू? येस. नाही, मी पिक्चर ड्रॉ करून वहीमध्ये लिहायला सांगितलं आहे. तुमच्या टेक्स्टबुक मध्ये लिहायचं नाही. चला पटकन ड्रॉ करा आणि वहीमध्ये लिहा पटापट. सर्कल काढा, त्यामध्ये पटकन 12 आकडे लिहा आणि काटे दाखवा. फक्त 2 काटे कुठे कुठे आहेत ते दाखवा. टेक्स्टबुक मध्ये कोणीही आन्सर लिहिणार नाही. कोणीही टेक्स्टबुक मध्ये आन्सर लिहिणार नाही. तुमच्या नोटबुक मध्येच आन्सर हवेत मला. पिक्चर ड्रॉ करा आणि नोटबुक मध्ये लिहा. 3rd स्टँडर्ड साठी पण आणि 4th स्टँडर्ड साठी पण. चला बी फास्ट. 3rd स्टँडर्ड तुमचं झालंय का? वेदांग, कुशल, सार्थक, आदित्य, तुमचं झालं का? नो. ओके ओके, कम्प्लीट इट अँड आफ्टर कम्प्लिटिंग लेट मी नो. ओके, चॅट बॉक्स मध्ये लिहायचं आहे किंवा तुमचा हँड रेज करायचा आहे. सार्थक, स्टॉप रेजिंग युअर हँड. आफ्टर कम्प्लिटिंग रेज युअर हँड. येस सार्थक. ओके, झाल्यावर चॅट बॉक्स मध्ये नाव लिहा किंवा हँड रेज करा. बिलकुल कोणीही पुस्तकात लिहिणार नाही. मी तुम्हाला अगोदरच सांगितलेलं पुस्तकात लिहायचं नाही. Okay, Vedant, show me your book then. You completed now. Show me your book. Yes. Okay. आणि फर्स्ट 2 नाही काढले वेदांत तू. दिस वन. हे जे फर्स्ट 2 आहेत ना, रेड येलो स्क्वेअर आणि हे ट्रायंगल ब्ल्यू आणि ग्रीन, ते पण काढायचे आहेत. येस येस, ते पण काढायचे आहेत. ओके काढतो. ओके. चला अजून कोणाचं झालंय लिहा चॅट बॉक्स मध्ये. प्लीज आफ्टर completing let me know in the chat box. फोर्थ स्टँडर्ड तुम्हाला पेज नंबर 43 वरचे क्लॉक काढून त्यामध्ये किती वाजले आहेत ते लिहायचे आहेत. पण ते क्लॉक तुम्ही तुमच्या बुक मध्येच काढणार आहात.
यू आर ऑल्सो हॅव्हिंग पॅटर्न्स. फोर्थ स्टँडर्ड तुम्हाला पण पॅटर्न हा लेसन आहे, बट थोडा हायर लेवलला आहे. ओके, तुमचा लास्ट लेसन पॅटर्न आहे आणि तो थर्ड स्टँडर्ड पेक्षा थोडा हायर लेवलला आहे, त्यामुळे आपण तो एकत्र घेतला नाही आज. चला पटकन करा. ते झाल्यानंतर आपल्याला इथे क्लॉक हँडच्या पोझिशन ड्रॉ करायच्या आहेत. घड्याळाचे काटे आपल्याला काढायचे आहेत. आता एवढा वेळ आपल्याला घड्याळाचे काटे दिले होते आणि आपण काय केलं, टाइम किती झालाय ते लिहिलं बॉक्स मध्ये. आता आपल्याला बॉक्स मध्ये टाइम किती झालाय तो दिलेला आहे ऑलरेडी. आपल्याला काय करायचं आहे, घड्याळाचे काटे काढायचे आहेत. त्या अगोदर तुमचं कंप्लीट झाल्यावर सांगा चॅटबॉक्स मध्ये. त्यानंतर थर्ड स्टँडर्ड तुम्हाला सुद्धा तुमचे पॅटर्न झाल्यावर लेट मी नो. आपण नेक्स्ट घेणार आहोत, त्यामध्ये तुमच्या आवडीचा पॅटर्न तुम्ही काढायचा आहे. पण तुमचं पॅटर्न हे AAB असं असलं पाहिजे. म्हणजे जर तुम्ही 2 सर्कल काढताय आणि त्याच्यानंतर एक ट्रायंगल काढताय, तर परत तुम्ही 2 सर्कल आणि एक ट्रायंगलच काढलं पाहिजे. चला, बी फास्ट and after completing let me know. Vedang, now you have completed whole. सगळं कंप्लीट झालंय वेदांत? ओके. Yes. ते ते खालचे आवडीचे पण हे करून काढायचे AAB चे. नो, सगळ्यांचं झाल्यावर मी एकदा एक्सप्लेन करेन तेव्हा काढा. ओके. Yes. चला सार्थक, कुशल, मेक इट फास्ट. आदित्य, आता यानंतर मी तुमचे टेबल बोलून घेणार आहे. ओके, सगळ्यांचं कंप्लीट झाल्यावर नेक्स्ट क्वेश्चन घेतला जाईल आणि जर आपल्याला वेळ मिळाला तर विल बी टेकिंग टेबल्स. रिद्धी, देन दीक्षा, तुमचं कंप्लीट झालंय का? रिद्धी, दीक्षा, स्नेहा, have you completed drawing the clocks and writing the time? फक्त एक सर्कल काढा. डोंट मेक इट एकदम कॉम्प्लिकेटेड करू नका. बघा, जस्ट राईट वन सर्कल. ओके, जस्ट ड्रॉ वन सर्कल. त्यानंतर त्याचा क्लॉक बनवा. 12, 3, 6, 9 आणि मध्ये काढा. 1, 2, 4, 5, 7, 8, 10, 11 आणि फक्त तुम्हाला दाखवायचे आहेत काटे. एवढं सिम्पली ड्रॉ करा. बुक मध्ये दिलंय तसं एकदम डीप मध्ये जाऊन कॉम्प्लिकेटेड करू नका. सिम्पल ड्रॉ करा. फक्त तुमचे जे मिनिट हँड आणि आवर हँड आहे, मिनिट काटा आहे आणि तास काटा आहे, त्याची पोझिशन नीट दाखवा आणि लिहा खाली बॉक्स मध्ये. चला फास्ट. I'm going to check your book, otherwise I'm not going to leave you. बाकी ज्यांचं झालंय का थर्ड स्टँडर्ड? स्वराज, कुशल, सार्थक, आदित्य, are you completed? सांगा लवकर. No. Still no. What? आदित्य डन? No. ओके, चला करा पटकन. त्यानंतर तुम्हाला पॅटर्न काढायचे आहेत थर्ड स्टँडर्ड.
आणि ते पॅटर्न तुम्ही होमवर्कला करणार आहात. इट इज व्हेरी इझी टू ड्रॉ दिस पॅटर्न. टीचर येस. 7 सर्कल ड्रॉ करायचे होते. किती आहेत तुमच्याकडे? 1 2 3 4 5 6 7. येस. 7 क्लॉक्स झालेत माझं का झालंय. ग ते? ओके गुड. सांग मला प्रत्येक घड्याळात किती वाजले आहेत? 2 नंबर पासून सुरुवात कर. 3:35. नाही, 2:35. 2 आणि 3च्या मध्ये आहे ना काटा. थर्ड सांग. 10:15. येस. त्यानंतर फोर्थ. 4:40. नो, ते पण 3:40 आहेत. 4च्या अगोदर काटा आहे बघ. फिफ्थ वाला सांग. 1:35. 7:10. सिक्स्थ वाला सांग. 2:55. ओके. त्याच्यानंतर आहे 9:40. येस 9:40. आणि लास्ट 12:25. व्हेरी गुड. व्हेरी गुड. बाकीच्यांचं झालंय का सगळ्यांचं? फोर्थ स्टँडर्ड. चला पटकन, बी फास्ट. फोर्थ स्टँडर्ड, व्हॉट आर यू डुईंग? रिद्धी, स्नेहा, दीक्षा, कधी होणार आहे कंप्लीट? ओके, टेक युअर टाइम. वी विल सी द नेक्स्ट वन. बघा नेक्स्ट काय सांगितलं आहे आपल्याला? रीड द टाइम गिवन इन द बॉक्सेस बिलो अँड ड्रॉ द पोझिशन ऑफ द क्लॉक हँड. आता आपल्याला काय सांगितलं आहे? ओके, सार्थक अँड कुशल कम्प्लिटेड. गुड. नेक्स्ट काय सांगितलेलं आहे बघा, तुम्हाला टाइम दिलेला आहे. आता फक्त आपल्याला काट्यांची पोझिशन लिहायची आहे, दाखवायची आहे. मग फर्स्ट आहे 10 minutes past 5. 10 minutes past 5 म्हणजे 5:10. ती तुम्ही कशी ड्रॉ करणार? ओके, बघा हा 6 तुमचा इथे असायला हवा. काय सांगितलं आपल्याला? 5 हा तुमचा आहे आवर मिनिट, आवर दॅट इज आवर हँड म्हणजेच तास काटा. आणि हा तुमचा आहे मोठा मिनिट काटा जो आहे 10 वर. 5:10. ओके, राईट. अशा प्रकारे तुम्हाला काट्यांच्या पोझिशन्स दाखवता येतील. फोर्थ स्टँडर्ड. 12:15. 15 minutes past 12. Yes, only Karthik has written. Yes, what about others? आता तुम्हाला किती वाजलेत ते ऑलरेडी दिलं आहे, फक्त तुम्हाला त्या काट्यांची पोझिशन लिहायची आहे. चला पटकन स्टार्ट करा. फोर्थ स्टँडर्ड. कार्तिक, तुझं फर्स्ट कंप्लीट झालेलं आहे, त्यामुळे तू हे स्टार्ट करू शकतोस. नाव थर्ड स्टँडर्ड. थर्ड स्टँडर्ड ऑल आर कम्प्लिटेड, राईट. नेक्स्ट आहे थर्ड स्टँडर्ड. तुम्हाला इथे तुमच्या आवडीचा पॅटर्न काढायचा आहे, पण तो ए ए बी बी असा असायला हवा. मग तो तुम्ही कोणताही त्याच्यासाठी इमेज घेऊ शकता. जसं 2 सर्कल 1 ट्रायंगल, 2 सर्कल 1 ट्रायंगल, 2 सर्कल 1 ट्रायंगल, ए ए बी असा पॅटर्न आहे ना इथे.
Yes or no? Third standard? Yes or no? सांगा. येस. मग त्यामध्ये तुम्हाला आवडणारा कोणताही पिक्चर तुम्ही काढून हे पॅटर्न बनवू शकता. पण हे तुम्ही करणार आहात होमवर्कला. त्या अगोदर आता तुम्ही सगळ्यांनी मला बुक्स दाखवायच्या आहेत. थर्ड स्टँडर्ड वी विल स्टार्ट विथ वेदांग. येस वेदांग, शो मी युअर बुक. थर्ड स्टँडर्ड सगळे मला बुक दाखवतील आता. येस, व्हेरी गुड वेदांग, व्हेरी नाईसली रिटन. वेदांगने सगळ्यात अगोदर कंप्लीट केलेला आहे आणि किती छान लिहिलं आहे तुम्ही बघू शकता. गुड. नेक्स्ट आहे सार्थक. सार्थक तुझं बुक दाखव. येस, व्हेरी नाईस, व्हेरी गुड. आफ्टर दॅट थर्ड स्टँडर्ड स्वराज. स्वराज, शो मी युअर बुक. आदित्य, वेट आदित्य. स्वराज बुक दाखव पटकन. ओके ओके. आदित्य, नाव शो मी युअर बुक. आदित्य, यू हॅव कलर्ड इट की तू बुक मध्ये लिहिलं आहेस? मी तुम्हाला नोटबुक मध्ये लिहायला सांगितलं होतं. बुक नाही आहे का? टीचर मी ओके मॅम. ओके. घरी गेल्यावर लिहायचं आहे नोटबुक मध्ये. ओके आदित्य. मॅम, येस स्वराज. माझं मागचं लिहिलेलं आहे. ओके फाईन. तुम्ही दाखवलेलं. Okay, good. Fine. Okay, so third standard, you all can leave the class. Okay, Swaraj, good. Yes. Now third standard can leave the class. तुमचा होमवर्क तुमच्या गुगल क्लासरूम वर चेक करा आणि तिथेच तो करून अटॅच करा. ओके. चला, थर्ड स्टँडर्ड क्लास लिव्ह करू शकता तुम्ही. बाय बाय. बाय बाय टीचर. फोर्थ स्टँडर्ड कोणाकोणाचा कंप्लीट झालाय? बाय मॅम, थँक्यू मॅम. बाय, वेलकम. स्नेहा, आपका हुआ है? यस, स्नेहा, कार्तिक, दीक्षा. स्नेहा अँड दीक्षा, तुम्ही अगोदरच सुद्धा नाही दाखवलंय बुक. ओनली कार्तिक हॅज शो मी. ओके कार्तिक, शो मी युअर बुक. व्हेरी गुड कार्तिक. Okay, Sneha, Diksha, have you completed or you are writing? Okay, as Sneha and Diksha are not responding, we are going to stop over here. Okay, आज आपण इथे स्टॉप यस करणार आहोत. टीचर. नेक्स्ट लेक्चरला तुम्हाला नेक्स्ट पुढचा पार्ट घेतला जाईल आणि याच्याशी रिलेटेड जो काही होमवर्क आहे तो तुम्हाला तुमच्या गुगल क्लासरूम वर पाठवला जाईल. ओके, यू कॅन लीव्ह द क्लास. बाय बाय. बाय टीचर.